नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। एप्रिल हप्ता वाटप संदर्भात सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पाहण्यास मिळणार आहे। चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व ऑफिशियल अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एप्रिल हप्ता वाटप संदर्भात माहिती पुढे आहेच आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घेण्यास मदत होणार आहे। परंतु त्या अगोदर दिव्यांग व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट, अतिशय आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून अगोदर आपण पाहूया। तर पहा, तुम्हाला माहीत आहे तुकाराम मुंडे साहेब यांच्या म्हणजे यांच्या योगदानामुळे किंवा तुकाराम मुंडे साहेब यांच्यामुळे दिव्यांग सहाय्यक पोर्टलची निर्मिती केलेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। तुकाराम मुंडे साहेब ज्यावेळेस या दिव्यांग सहाय्यक विभागाचे प्रमुख होते त्यावेळेस त्यांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलची निर्मिती केलेली आहे। दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे ज्यावेळेस ते प्रमुख होते त्यावेळेस त्यांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलची निर्मिती केलेली आहे आणि या पोर्टलवर वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणं आवश्यक आहे, या सूचनासुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत। एका व्यक्तीला, एका दिव्यांग बांधवाला फक्त एकदाच या ठिकाणी नोंदणी करता येणार आहे आणि वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येणार आहे। तर याच दिव्यांग सहाय्यक पोर्टल संदर्भात अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे आणि ही आनंदाची बातमी म्हणजे दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती आत्ता एक नवीन ऑप्शन, नवीन टॅब आपल्याला पाहण्यास मिळत आहे। जसं की संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जी ऑफिशियल साईट आहे त्यावरती सुद्धा ऑप्शन आलेले आहेत। दोन ऑप्शन पहा, स्थिती पहा आणि लाभार्थी स्थिती। या ऑप्शनच्या माध्यमातून काय फायदा होणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला या ऑप्शनचा लाभ होणार आहे या संदर्भातली माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओत पाहिलेली आहे। परंतु आता दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती सुद्धा एक नवीन टॅब ॲड करण्यात आलेला आहे आणि सर्व दिव्यांग बांधवांसाठी हे टॅब अतिशय उपयुक्त असणार आहे, अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। नेमकं काय होणार आहे, कशा पद्धतीने हे तुम्हाला माहिती देणार आहे, जाणून घेऊया। तर या ठिकाणी पहा, दिव्यांग सहाय्यक पोर्टल जे आहे या पोर्टलवरती हे 3 लाईन्स तुम्हाला ज्या दिसत आहेत या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन तुमच्या समोर ओपन होणार आहेत। त्यामध्ये पाहू शकता धोरणे म्हणजे धोरण, कायदे आणि नियम। त्यानंतर धोरण, कायदे, नियम झाल्याच्या नंतर शासन निर्णय आणि परिपत्रक या संदर्भात सुद्धा या टॅबमध्ये तुम्हाला माहिती पाहण्यास मिळणार आहे। आता याचा उपयोग काय होणार आहे तर जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी नेमकं शासनाच्या माध्यमातून कोणतं धोरण आखण्यात आलेलं आहे, कोणकोणते कायदे आहेत, त्याचबरोबर कोणकोणते नियम आहेत हे तुम्हाला इथं पाहण्यास मिळणार आहे। या सर्वांची उपयुक्त तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला किंवा एखादा विशिष्ट निर्णय शासनाने घेतला तर तो शासन निर्णयाच्या माध्यमातून प्रसिद्ध केला जातो आणि शासन निर्णय किंवा परिपत्रक हे जारी केलं जातं। त्याच पद्धतीचे शासन निर्णय म्हणजे शासनाने जे काही निर्णय घेतलेले आहेत, जे शासन निर्णय आहेत, जे परिपत्रक आहेत, त्याची सविस्तर माहिती तुम्हाला याच टॅबमध्ये या ऑप्शनवरती पाहण्यास मिळणार आहे। शासन निर्णय आणि परिपत्रक, दिव्यांगांसाठी जे वेगवेगळे धोरणे आहेत त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे याची सुद्धा माहिती इथं तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींसाठी वेगवेगळे जे शासन निर्णय प्रसिद्ध केले जातात किंवा जे काही निर्णय घेतले जातात त्याची सविस्तर माहिती तुम्हाला याच टॅबच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहे। परिपत्रक असतील, वेगवेगळ्या सूचना वेळोवेळी जारी केल्या जातात। पहा, लाभार्थ्यांसाठी शासन निर्णयामध्ये जी काही माहिती असते, परिपत्रकामध्ये जी माहिती असते, सूचना ज्या नोटिफिकेशन असतात त्या तुम्हाला या ठिकाणी पाहण्यास मिळणार आहेत। त्यामुळे तुम्हाला इतर ठिकाणी शोधण्याची गरज पडणार नाही। थेट पोर्टलवरती, या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती तुम्हाला ही सर्व माहिती पाहण्यास मिळणार आहे। शासनाकडून येणारे प्रत्येक जी नोटिफिकेशन आहे किंवा जी परिपत्रकातील सूचना आहे, जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय शासन निर्णयाच्या माध्यमातून तुम्हाला याच पोर्टलवरती पाहण्यास मिळतं। अतिशय आनंदाची बातमी आहे।
दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती अशा पद्धतीचा नवीन टॅब इथं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. त्यामध्ये धोरण, शासन निर्णय, परिपत्रक, कायदे अशा वेगवेगळ्या गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या दिव्यांग बांधवांना या टॅबचा 100% नक्कीच उपयोग होईल. आता एप्रिल हप्ता वाटप संदर्भातली माहिती पहा. तर सद्यस्थितीला पोर्टलवर अद्यापपर्यंत सूचना आलेली नाही, पण पहा एप्रिलचा जो हप्ता आहे तो पुढच्या आठवड्यामध्ये वितरित केला जाईल अशी सद्यस्थितीला शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पाहू आता पुढच्या आठवड्यामध्ये पैसे जमा होतात नेमके कोणत्या तारखेला. त्यापूर्वी ज्या काही सूचना येतील त्या तुम्हाला पाहण्यास मिळणार आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून. त्यामुळे आत्तापर्यंत सबस्क्राईब करायला विसरला असाल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा.